राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शिक्षण कार्याचा उल्लेख मी काही वेळापूर्वी केलाच. त्यांनी शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रात देखील नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला. नगदी पिकं आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट स्थापन केली. राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानामध्ये संगीत, चित्रपट, चित्रकला आणि लोककला या क्षेत्रातील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचं महत्कार्य केलं. यातून कलाकारांना राजाश्रय मिळालाच, पण मुख्य म्हणजे या कलांचा विकास आणि विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारतातही झाला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या आज अनावरण होणार असलेल्या पुतळ्याच्या आवारामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत इतर सर्व मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. आपण आपल्या समोरच्या स्क्रीनवरती पाहतो आहोत. काही क्षणातच पुतळ्याचं अनावरण होईल. माननीय मुख्यमंत्र्यांसोबत आपण पाहतो आहोत पुण्याचे पालकमंत्री गिरीशजी बापट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू वासुदेव गाडे सर, आदरणीय कुलसचिव सर, हे सर्व आपल्याला आपल्या स्क्रीनमध्ये दिसत आहेत. आणि या पुतळ्याचं अनावरण माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या क्षणाचं स्वागत करूयात. आपण पाहतो आहोत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा हा भव्य पुतळा. हा पूर्णाकृती पुतळा 12.5 फूट उंचीचा आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण नुकतंच केलेलं आहे आणि त्यांच्यासह अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि संसदीय कामकाज मंत्री, पुण्याचे पालकमंत्री माननीय गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, सन्माननीय खासदार आणि आमदार हे सर्वजण या मुख्य सभामंडपामध्ये येत आहेत. सर्व पाहुण्यांचं या मुख्य सभामंडपाच्या प्रवेशद्वारावरती आगमन झालेलं आहे. डॉक्टर वासुदेव गाडे सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर शिवाजीनगर मतदारसंघाचे स्थानिक आमदार, विधानसभेचे सदस्य श्री विजयजी काळेसाहेब, या ठिकाणी पुणे शहराचे लोकसभा सदस्य श्री अनिलजी शिरोळे साहेब, त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडचे आमदार श्री लक्ष्मणजी जगताप,
त्याचप्रमाणे पुणे शहराचे आमदार जयदेवजी गायकवाड साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं मी त्यांचं या सभामंडपामध्ये स्वागत करीत आहे. या सभामंडपामध्ये उपस्थित असलेल्या सर्व उपस्थितांना, नागरिकांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि सर्वांनाच विनंती करतो की आपण अस्वस्थ व्हावं, इकडे तिकडे फिरू नये आणि जेणेकरून कार्यक्रम अत्यंत शांतपणे आणि चांगल्या पद्धतीनं होईल याच्यासाठी आपण सहकार्य करावं अशी मी या ठिकाणी आपणास विनंती करतो. सर्व सन्माननीय अतिथींचं या मुख्य मंडपामध्ये आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, ग्राहक संरक्षण आणि संसदीय कार्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री माननीय गिरीश बापट साहेब, या सभामंडपाच्या दरवाजावरची थोडी जी गडबड आहे ती शांत व्हावी अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी माननीय नामदार यांचं पाहुण्यांचं या ठिकाणी नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. माननीय नामदार आणि महाराष्ट्र शासनाचे राज्यमंत्री दिलीपजी कांबळे साहेब यांचं या सभामंडपामध्ये आणि व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करीत आहे. ज्यांच्या शुभहस्ते या पुतळ्याचं अनावरण नुकतंच झालं ते महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि संसदीय कामकाज मंत्री तसंच पुण्याचे पालकमंत्री माननीय गिरीश बापट, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे साहेब, आज आवर्जून उपस्थित असणारे कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, माननीय खासदार अनिल शिरोळे, माननीय आमदार विजय काळे, पुण्यातील सर्व माननीय खासदार आणि आमदार अनुक्रमे लक्ष्मण जगताप, जयदेवजी गायकवाड, इतर सर्व मान्यवर, तसंच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे सर, समोर उपस्थित असलेले विद्यापीठाचे माजी कुलगुरू, उपकुलगुरू, माननीय व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद आणि अधिसभेचे सदस्य, विद्यापीठाच्या विविध विभागांचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख, सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, विद्यापीठातील विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, पुण्यातील सुप्रतिष्ठित नागरिक आणि विद्यार्थी मित्र हो, आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. यानंतर प्रथेप्रमाणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थिनींनी गायलेल्या विद्यापीठ गीतानं आजच्या मुख्य कार्यक्रमाची सुरुवात आता आपण करतो आहोत. मी आपणा सर्वांना विनंती करतो की विद्यापीठ गीताच्या सन्मानार्थ आपण सर्वांनी उभं राहावं.
धन्यवाद. यानंतर व्यासपीठावरील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला आपण पुष्पहार अर्पण करावा अशी विनंती मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंचावरील सर्व मान्यवरांना करतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात सुरू असलेल्या या कार्यक्रमाचा वेबसाईटवरती लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आणि 107.4 FM या रेडिओ फ्रिक्वेन्सीवर अर्थात विद्यावाणी रेडिओच्या माध्यमातून थेट आस्वाद घेणाऱ्या सर्व प्रेक्षक आणि श्रोत्यांचं मी स्वागत करतो. सर्व मान्यवर मंचावरील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार आणि पुष्पार्पण करत आहेत. यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरामध्ये ई कंटेंट डेव्हलपमेंट अँड लर्निंग सेंटरची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याचं उद्घाटन आपण करणार आहोत आणि हे उद्घाटन करावं अशी विनंती मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करतो. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कम्प्युटर सेंटर फॉर अकॅडमिक ई कंटेंट क्रिएशन हा उपक्रम उभा करण्यात आला. या उपक्रमाचं नामकरण ई कंटेंट डेव्हलपमेंट अँड लर्निंग इनोव्हेशन सेंटर असं करण्यात आलं. आपल्या स्क्रीनवरती याचं उद्घाटन होताना आपण पाहतो आहोत. या उपक्रमामध्ये संशोधन, इनोव्हेशन, टीचर्स फोरम, अकॅडमिक ई कंटेंट डेव्हलपमेंट, ई लर्निंग कोर्सेस या बाबींचा समावेश आहे. यापूर्वी विद्यापीठानं यशस्वी पद्धतीनं महाराष्ट्र शासन ई गव्हर्नन्स पुरस्कार विजेती पुणे विद्यापीठ नेटवर्क ही योजना राबवली आणि तंत्रज्ञानाच्या शाश्वत अंगीकार करण्याचा नवीन पायंडा प्रस्थापित केला. ई कंटेंट डेव्हलपमेंट अँड लर्निंग इनोव्हेशन सेंटरद्वारे ई शिक्षणाचं लोकलाइज्ड शाश्वत मॉडेल प्रस्थापित करणं हे आमचं ध्येय आहे. धन्यवाद सर. यानंतर माननीय कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. अन्न व पुरवठा मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्री गिरीश बापट साहेब, या समारंभासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले आदरणीय श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, पुण्याचे महापौर आमचे मित्र श्री दत्तात्रय धनकवडे साहेब, आमदार काळे जे आमच्या मतदारसंघाचं नेतृत्व करतात, आणखी ह्या ठिकाणी उपस्थित असलेले इतर सर्व माननीय आमदार, माननीय श्री जगदेव गायकवाड, श्री लक्ष्मणराव जगताप, श्री कैलासराव गायकवाड, विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर नरेंद्र कडू, ह्या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सर्व पुण्यातील प्रतिष्ठित मंडळी, माझे विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक आणि कर्मचारी, आजचा हा दिवस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राला आणि देशाला नेतृत्व देण्याचं काम महाराष्ट्रातील काही महामानवांनी केलेलं आहे. समाजाला त्यांनी एक वेगळ्या प्रकारची दिशा दिली आणि त्यांच्याचपैकी एक म्हणजे छत्रपती शाहू महाराज. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची एक परंपरा राहिलेली आहे की जे जे महामानव आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत, त्यांनी जे विचार मांडलेला आहे त्या विचाराला पुढे घेऊन जाण्याची परंपरा विद्यापीठाने चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सर्वच धर्माचा, सर्वच विचारांचा अभ्यास केला जातो, शिकवण दिली जाते. ही परंपरा आम्ही राबवून ठेवलेली आहे आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून गेल्या 1.5 वर्षापूर्वी पुणे विद्यापीठाचा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे गव्हर्नर त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि आज जेव्हा आपण शाहू छत्रपती महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत, तेव्हा तीच परंपरा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. विविध क्षेत्रातील सर्वच लोकांना उत्कृष्ट क्वालिटीचं शिक्षण प्रदान करणं, त्यांच्या क्षमतेनुसार प्रत्येक माणसाला चांगल्या प्रकारचा शिक्षणाचा हक्क आहे आणि तो त्याला मिळाला पाहिजे. ह्या उद्देशानं शाहू महाराजांनी त्यावेळेला खूप खूप प्रयत्न केलेत आणि त्याचंच फळ म्हणून महाराष्ट्र एवढा पुढे सगळ्या क्षेत्रामध्ये गेलेला आहे. आणि एक त्यांचा आदर म्हणून आपण त्यांच्या पुतळ्याचं अनावरण आज आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते आपण करायचं ठरवलेलं आहे आणि ते आत्ताच थोड्या वेळापूर्वी पार पडलं. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गेल्या काही वर्षामध्ये शिक्षणाच्या आणि संशोधनाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. साहेबांना लवकर जायचं आहे म्हणून मी सगळं काही आत्ता बोलणार नाही आहे, परंतु मला एक गोष्ट सांगतो, ह्या ठिकाणी नमूद करताना आनंद होतो की सर्व पारंपरिक विद्यापीठामध्ये आत्ता जी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची रँकिंग डिक्लेअर केलेली आहे टाइम्स हायर एज्युकेशन ह्या संस्थेनं लंडनवरून, त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे भारतातलं नंबर 3चं विद्यापीठ म्हणून डिक्लेअर झालेलं आहे. त्याच्यामध्ये पुढे फक्तच 2 विद्यापीठ आहे, जाधवपूर आणि पंजाब, म्हणजे सेंट्रल युनिव्हर्सिटीजला आम्ही मागे टाकलेला आहे. शिक्षणाचा दर्जा ज्याच्यासाठी खऱ्या अर्थाने विद्यापीठं आहेत त्या क्षेत्रामध्ये आम्ही जगाच्या पातळीवरती 192वरती आलेलो आहोत, म्हणजे पहिला 500मध्ये, आणि भारतामध्ये आम्ही नंबर 2वरती आलेलो आहोत. आमच्या पुढे फक्तच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर आहे, म्हणजे IITला सुद्धा मागं टाकलेलं आहे. तर ह्याचं कारण असं आहे की आमच्या सगळ्या प्राध्यापकांनी, विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी, अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी खूप सखोल प्रयत्न गेल्या 65 वर्षापर्यंत जे केलेलं आहे आणि शासनाकडून जे आम्हाला भरघोस मदत मिळालेली आहे, आपल्यासारखं नेतृत्व आम्हाला मिळालेलं आहे, शासनाची नेहमी आम्हाला मदत मिळत राहिलेली आहे आणि ह्याचा परिणाम म्हणून आज अशा प्रकारचं चित्र आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे. तर मी फार बोलणार नाही आहे, परंतु एकच गोष्ट जाता जाता उल्लेख करायची आहे. सर्व विद्यापीठाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आकार व्याप फार मोठा झालेला आहे. साधारणतः 684 महाविद्यालय आहेत, 7 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी आहेत, 300च्या जवळपास संस्था आहे. थोडंसं डिसेंट्रलायझेशन जर झालं तर आम्हाला फार चांगल्या प्रकारे ॲडमिनिस्ट्रेशन करता येईल. म्हणून नाशिकचा सब कॅम्पस आणि नगरचा सब कॅम्पस ह्याला जर मान्यता मिळाली आणि थोडंसं अर्थसहाय्य मिळालं तर मला असं वाटते की हा मुद्दा आपल्याला ॲड्रेस करता येईल. दुसरं असं आहे सर की 20 वर्षापूर्वी साधारणतः जोपर्यंत आम्हाला नवीन डिपार्टमेंट निर्माण झालेले होते तर शासनाने त्यावेळेला साधारणतः 371 फॅकल्टीच्या पोझिशन सँक्शन केलेल्या होत्या. पण तेव्हापासून आत्तापर्यंत जवळजवळ 25 डिपार्टमेंट जास्त निर्माण करण्यात आलेत आणि ती काळाची गरज असते, ती करावीच लागते. परंतु फॅकल्टीच्या पोझिशन मुळीच वाढलेल्या नाही आहेत. तर माझी शासनाला विनंती राहील की नवीन डिपार्टमेंट तयार करावेच लागतात, झालेले आहेत. थोडशा शासनाकडून प्राध्यापकांच्या नवीन जागा निर्माण करण्यामध्ये जर आपली मदत आम्हाला मिळाली तर फार विद्यापीठाचा फायदा राहील. आणि ह्याच्याच कंटिन्युएशनमध्ये दुसरा मुद्दा मला असा मानायचा आहे की माझ्याकडे बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणारे यांचासुद्धा चार्ज आहे आणि नवीन त्यांचा ॲक्ट आत्ता येत आहे. त्याच्यामध्ये बहुतेक महाराष्ट्रातील सर्व इंजिनिअरिंग कॉलेजेस त्याच्यासोबत ॲफिलेट होणार आहे. आत्ताचं जर स्ट्रक्चर पाहिलं सर तर त्या विद्यापीठामध्ये तेवढी क्षमता नाही, एवढा कार्यभाराचा लोड ॲक्सेप्ट करण्याची तिथे क्षमता नाही आहे. तर त्याला मला असं वाटते की चांगल्या प्रकारे ओव्हरऑल स्ट्रेंथन करण्याची गरज आहे. ते जर झालं तर मग चांगल्या प्रकारे ॲफिलिएशन होऊ शकतं. सविस्तर प्रस्ताव मी ऑलरेडी शासनाकडे सादर केलेला आहे. तर ह्या गोष्टीकडे ह्या माध्यमातून मला थोडेसे विचार मांडायचे होते. परंतु सर मला माहीत आहे की आपला शेड्यूल किती व्यस्त आहे. आत्ता आपण
रत्नागिरीमधून आलेले आहात आणि पुढे आपल्याला कार्यक्रमाला जायचं आहे, परंतु अशाही परिस्थितीमध्ये आपण आमचं निमंत्रण ॲक्सेप्ट केलेलं आहे. त्याच्यामुळं आमच्या येथील सर्वचे सर्व घटक विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी, अधिकारी अत्यंत आनंदी आहेत आणि त्यांच्या सर्वांच्यातर्फे मी आपले आभार मानतो. आणि तशाच प्रकारे गिरीश बापट ह्या ठिकाणी आहेत. ते आमचे नेहमी समर्थक आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत, आमचे शुभचिंतक आहेत. त्यांच्या शुभेच्छा नेहमी आमच्यासोबत असतात. तशाच प्रकारचे आपले शिरोडे साहेब आहेत किंवा काळे साहेब आहेत, महापौर आहेत. ह्या सगळ्या लोकांचं मी मनापासून आभार मानतो. आणि विशेष आनंद मला ह्या ठिकाणी होत आहे की दिलीप कांबळे साहेब ते सुद्धा ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. ते चुकाने ह्या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांचंसुद्धा मनापासून स्वागत करतो आणि आपलं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर अतिथींचा सन्मान सत्कार आता आपण करणार आहोत. सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना शाल, स्मृतिचिन्ह आणि छत्रपती शाहू महाराजांवर आधारित राजर्षी शाहू छत्रपती अ सोशली रिव्होल्युशनरी किंग, ज्याचं संपादन डॉक्टर जयसिंग पवार यांनी केलं आहे आणि अनुवाद अरुण साधू यांनी केलेला आहे, या पुस्तकाची प्रत देऊन त्यांचा सत्कार करावा अशी विनंती मी माननीय कुलगुरूंना करतो. यानंतर आदरणीय कुलगुरूंना विनंती की त्यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीशजी बापट यांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. यानंतर महाराष्ट्र शासनाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा सत्कार करण्याची विनंती मी आदरणीय कुलगुरूंना करतो. धन्यवाद सर. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या सर्वांचं स्वागत करूयात. यानंतर माननीय कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे सर यांना विनंती की त्यांनी कोल्हापूरच्या श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा शाल, स्मृतिचिन्ह आणि छत्रपती शाहू महाराजांवर आधारित राजर्षी शाहू छत्रपती अ सोशली रिव्होल्युशनरी किंग या पुस्तकाचा प्रत देऊन सत्कार करावा. यानंतर पुणे शहराचे प्रथम नागरिक महापौर दत्तात्रेय धनकवडे यांचा सन्मान करण्याची विनंती मी कुलगुरूंना करतो. आज या विशेष कार्यक्रमाला माननीय आमदार विजय काळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सत्कार करावा अशी कुलगुरूंना विनंती.
धन्यवाद सर. यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माननीय कुलसचिव डॉक्टर नरेंद्र कडू सर यांना मी विनंती करतो की आज इथं उपस्थित असलेले आमदार जयदेवजी गायकवाड यांना स्मृतिचिन्ह आणि पुस्तकाची प्रत देऊन सन्मानित करावं. धन्यवाद सर. यानंतर माननीय आमदार लक्ष्मणराव जगताप इथं उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार करावा अशी विनंती मी कुलसचिव सरांना करतो. पुण्यातील आमदार माधुरीताई मिसाळ या देखील आजच्या या विशेष कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार करावा अशी मी कुलसचिव सरांना विनंती करतो. माननीय आमदार माधुरीताई मिसाळ यांचा सन्मान गारगोटे मॅडम करत आहेत. धन्यवाद. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांचं स्वागत करूयात आणि आता पुढच्या कार्यक्रमाकडे वळूयात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभाला आज आवर्जून उपस्थित असणारे कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. अशा या राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण समारंभाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे ज्यांच्या हस्ते आत्ताच शाहू महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे ते आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, आपल्या पुण्याचे पालकमंत्री श्री गिरीश बापट, उपस्थित असलेले नामदार श्री दिलीप कांबळे, पुण्याचे महापौर श्री दत्तात्रय धनकवडे, विधानसभेचे या भागाच्या विधानसभेचे सदस्य श्री काळे, आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर गाडे, कुलसचिव श्री कडू, उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी विद्यार्थिनी आणि बंधू आणि भगिनींनो, आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये काही काळापासून राजश्रींचा पुतळा बसवायचं चाललं होतं. आपले गाडेसाहेब हे नेहमीच आम्हाला अधूनमधून फोन करायचे आणि सांगायचे लवकरच लवकर बसवणार आहे, आणि त्याप्रमाणे आता मुख्यमंत्र्यांचा वेळ घेऊन त्यांनी आज हा कार्यक्रम आयोजित केला आणि एक सुंदर पद्धतीने आज हा कार्यक्रम इथं होत आहे. याबद्दल श्री गाडेंचे पहिले अभिनंदन केलं पाहिजे आणि या कार्यक्रमासाठी मुद्दामून आलेले आपले मुख्यमंत्री यांचंही अभिनंदन केलं पाहिजे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा आणि पुण्याचा संबंध हा फार जुना आहे. खरं म्हणजे शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचं बाळपण इथं पुण्यामध्ये गेलं, ते मध्ययुगामध्ये, आणि आधुनिक काळामध्ये राजश्रींचा संबंध 1884 पासून पुण्यामध्ये
आलेला आहे आणि तेव्हापासून सातत्याने काही ना काही कारणास्तव हा संबंध वाढत गेला आणि विशेषतः शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये तर निश्चितच वाढत गेला. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल मी आपणास जास्त बोलण्याची आवश्यकता नाही आहे. आपल्याला गाडे साहेबांनी आत्ताच त्यांच्या प्रास्ताविकामध्ये त्यांच्या कार्यासंबंधी आपल्याला सांगितलेलंच आहे. पण मी एवढंच सांगू इच्छितो की त्यांनी केलेलं कार्य, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये विशेषतः केलेलं कार्य आणि सामाजिक क्षेत्रामध्ये केलेलं कार्य हे सर्वांनाच उल्लेखनीय आहे. आज आपण जर पाहिलं तर आपलं महाराष्ट्र शासन त्यांनी त्या तत्कालीन केलेलं मार्गदर्शन याप्रमाणे त्यांच्या पॉलिसीज आहेत. फक्त महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण भारताच्या, मग ते कुठलंही गव्हर्नमेंट असलं तरी शाहू महाराजांचं कार्य कोण विसरू शकत नाही अशी परिस्थिती आहे. सर्वसाधारणपर्यंत, सामान्यांपर्यंत, गोरगरिबापर्यंत, सर्व जातीच्या धर्माचे, सर्व जातीचे धर्माचे लोकांपर्यंत, मागासवर्गीयांपर्यंत, अल्पसंख्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोचली पाहिजे ही शाहू महाराजांची इच्छा होती. आणि विशेष म्हणजे मुलींच्यासाठी त्यांनी शिक्षणासाठी मोफत शिक्षण आपल्या कोल्हापूर राज्यामध्ये सुरू केलं होतं. आणि त्यांचं कार्य जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण म्हणजे उत्तर प्रदेशपासून ते तत्कालीन मद्रास प्रेसिडेन्सी म्हणजे तामिळनाडूपर्यंत त्यांचं कार्य पोचलेलं होतं. सामाजिक कार्य विशेषतः सगळीकडे पोचलं होतं. समतेचा मेसेज ते सातत्याने सगळीकडे देत होते आणि सर्वसाधारण माणसाला उचलून वर कसं आणायचं, आपल्यामध्ये कसं बसवायचं हा सातत्याने त्यांचा प्रयत्न चालला होता. आणि विशेष म्हणजे जेव्हा आपण म्हणतोय की आपले 50% आपली जनता ही स्त्रिया आहेत, त्यांसाठी सुद्धा त्यावेळेस 100 वर्षापूर्वी त्यांनी जी शिक्षणाची गंगा त्यांच्यापर्यंत सुद्धा पोचवायचा जो प्रयत्न केला, कमीत कमी प्राथमिक शिक्षणासाठी तो प्रयत्न सुरुवातीला झाला. आणि आज तेच अनुकरण करून आपण संपूर्ण सर्व लोकांसाठी आज आपण शिक्षणाची गंगा सगळीकडे पोचवायचा जो प्रयत्न चाललेला आहे ही खरोखर चांगली गोष्ट आहे. आपल्या कोल्हापूर आणखीन पुण्याचा जर विशेष बघितलं तर मला वाटतं टिळकांच्या काळापासून टिळकांची मैत्री तर होतीच होती. विशेष गोष्टींवर वैचारिक वादही होता. तरी पण जेव्हा समक्ष एकमेकाला भेटायचे राजश्री आणि शाहू महाराज, तेव्हा एक वेगळ्या विचाराने एका ठिकाणी यायचे आणि सर्वसाधारण समाजाच्या समस्या कशा सोडवता येतील हे सुद्धा ते शेवटी महत्त्वाचं ठरलं. जवळजवळ 1919-20च्या दरम्यान, 18-19च्या दरम्यान तेव्हा लोकमान्य टिळकांची प्रकृती बरी नसायची. तेव्हा शाहू महाराजांनी त्यांना पत्र पाठवून पन्हाळगडावर राहण्यासाठी विनंतीसुद्धा केली होती. त्यावरून आपल्याला लक्षात येऊ शकतं की त्यांची मैत्रीसुद्धा होती आणि वैचारिक विरोधही होता. पण आज हे प्रश्न आता बाजूला राहिलेले आहेत. आज आपण स्वतंत्र भारतामध्ये आता आहोत. 65 वर्ष आपल्याला होऊन गेलेले आहेत आणि आज या बदलत्या काळामध्ये सुद्धा शिक्षणाची गरज आजसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. म्हणूनच आपल्या भारताची स्थिती जर पाहिली तर जरी लोकसंख्या मोठी असली तरी गुणात्मक प्रगती अजून सगळ्या दृष्टिकोनातून, आर्थिक प्रगती सर्व दृष्टिकोनातून होण्याची अजूनही गरजेचे आहे. आणि त्या दृष्टिकोनातून शिक्षण हे महत्त्वाचं ठरलेलं आहे.
आणि शिक्षणासाठी आपले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे आता प्रयत्नशील आहेत. आणखीन आत्ताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे त्यांचा नंबर महाराष्ट्रामध्ये नंबर 2 आलेला आहे. म्हणजे खरं म्हणजे पुणेसुद्धा आता भारतामध्ये एक शिक्षणाची गंगा झालेली आहे, ज्ञानगंगा झालेली आहे. आणि याच्या माध्यमातून महाराष्ट्राने कुठं मागे राहायचं नाही आहे, कुठल्याही राज्याच्या मागे राहायचं नाही आहे, सगळ्या राज्यांच्या पुढं जायचं आहे, तरच आपला हा महाराष्ट्र म्हणता येईल आपल्याला. तर महाराष्ट्र हा नेहमीच नेतृत्व करेल. आणि आपले युवा मुख्यमंत्री जे मागच्या वर्षापासून 2 वर्षापासून आता आपले मुख्यमंत्री आहेत, त्यांनीसुद्धा इथं विशेष लक्ष घातलेलं आहे सगळ्या बाबतीमध्ये. आणि ते सुद्धा महाराष्ट्राला नेहमीच नंबर 1 या पोझिशनमध्ये नेण्याच्या प्रयत्नात कायम राहतील, यात काही शंका नाही. साठी आपले गाडेसाहेबांनी हा जो प्रयत्न केला, शाहू महाराजांचा पुतळ्याचा इथं अनावरण घडवून आणायचा, मोठा चांगला पुतळा त्यांनी बांधला आहे. परदेशी मला वाटतं ज्याचे स्कल्प्टर आहेत. आणखीन एक चांगला पुतळा इथे सुद्धा बसवला. मागे काही वर्ष 1.5 वर्षापूर्वी राष्ट्रपतींच्या हस्ते ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीमध्ये सुद्धा राष्ट्रींचा पुतळा बसवला होता. तेव्हा पवारसाहेब म्हणाले, ते आपले पवारसाहेब म्हणाले की हा पुतळा इथं बसवायला एवढा वेळ का लागला, तर त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. आत्तासुद्धा हा पुतळा इथं बसवायला का वेळ लागला यालाही उत्तर नाही. परंतु आता बसवला आहे ही सगळ्यांच्या दृष्टिकोनातून एक समाधानाची बाब आहे. यामुळे एकंदरीत सर्व समाजांना समाजाच्या सर्व घटकांना पुढं नेण्याचं काम हे पुणे विद्यापीठ करेल. आणि विशेष स्त्रियांच्या एज्युकेशनसाठी जास्त पुढं नेण्याचा प्रयत्न करेल. आणि आज त्यांचं नामविस्तार जो झाला तो नामविस्तार झाला, ते सावित्रीबाई फुलेंचं नाव त्याच्यामध्ये आपण ॲड केलं, ते सुद्धा एक खरे म्हणजे एक चांगली गोष्ट झाली. कारण जोपर्यंत स्त्रिया आपल्या भारतामध्ये शिक्षित होत नाहीत, जोपर्यंत ते सगळ्या बाबतीमध्ये पुढाकार घेत नाहीत, तोपर्यंत आपला भारत मागे राहणार आहे. म्हणून मग कुठेही देवळात असो किंवा कुठेही असो, ते जेवढा माणसाला अधिकार आहे तेवढा स्त्रियांनासुद्धा तेवढाच अधिकार आहे. कदाचित त्यांच्या पुरुषांपेक्षा जास्त अधिकार स्त्रियांना असले पाहिजे. आपण देवीची भक्ती करतो, सगळीकडे करतो, तर स्त्रियासुद्धा कुठं मागे राहणार नाहीत ही आम्हाला खात्री आहे. आणि म्हणूनच आज या आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये येताना आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे. आणि शाहू महाराजांचा पुतळा या प्रांगणात बसलेला आहे. त्यामुळे हा विचार, शाहू महाराजांचा विचार एक फक्त पुण्यापुरती मर्यादित राहणार नाही. कारण पुण्याचे विचार पुण्यापुरती मर्यादित राहत नाही, सर्व भारतामध्ये पसरतात. म्हणूनच शाहू महाराजांचा सुद्धा विचार पुन्हा एकदा भारतामध्ये पसरेल अशी आशा व खात्री व्यक्त करून मी सर्वांचे आभार मानून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा हा भव्य आणि प्रमाणबद्ध असा देखणा पूर्णाकृती पुतळा ज्यांनी घडवला ते मूर्तिकार S.B. परदेशी यांचा शाल स्मृतिचिन्ह आणि छत्रपती शाहू महाराजांवर आधारित राजर्षी शाहू छत्रपती अ सोशली रिव्होल्युशनरी किंग या पुस्तकाची प्रत देऊन सत्कार करावा अशी विनंती माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी करतो. धन्यवाद सर. यानंतर पुण्याचे पालकमंत्री श्रीयुत गिरीश बापट या शुभप्रसंगी थोडक्यात आपल्या शुभेच्छा संदेश देतील.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजच्या या राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा अनावरण समारंभाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आमचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, विद्यापीठाचे कुलगुरू गाडेसाहेब, आदरणीय शाहू महाराज, मान्य महापौर दिलीपजी कांबळे, विजयजी काळे, व्यासपीठावर अन्य सर्व आमदार आणि नागरिक बंधू भगिनींनो, फार वेळ मी बोलत नाही, कारण मान्य मुख्यमंत्री दिवसभरात इतके कार्यक्रम घेतात आणि पुढच्या प्रत्येक कार्यक्रमाला जायचं असतं. आणि म्हणून आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यापीठाचं कौतुक करतो, आभार मानतो की शाहू महाराजांचा पुतळा आपण इथे बसवला. विद्यार्थिनींना ह्या पुतळ्याकडे बघून त्याच्या भव्यतेने तर आनंद होईलच, पण जे कार्य शाहू महाराजांनी केलं ते काम आम्ही देखील पुढे चालू ठेवू, ही प्रेरणा ह्या पुतळ्याकडे बघून आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. आणि म्हणून त्याच्याकरता आपल्याला विशेष आभार मी आपले मानतो. दोनच गोष्टींचा उल्लेख करून मी माझं बोलणं संपवतो. गाडे सर, आपणही विद्यापीठाच्या काही अडचणी इथे मांडल्यात आणि आमचे नेते देवेंद्रजी शिक्षणाच्या संदर्भामध्ये आणि शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये कितीही पैसे लागले तरी खर्च करून ह्या दोन गटांची कामं नेहमी पूर्ण करण्याकरता हे प्रयत्नशील असतात. फक्त एकच आहे गाडे सर की मागणी तुमचं काय स्वभाव हळू आहे आणि जरा जोरात जर तुम्ही मागणी केलीत आणि 2 वेळा करायची, म्हणजे आम्ही राजकीय पुढारी एकदा डाव्या कानाने ऐकतो आणि एकदा उजव्या कानाने ऐकतो. आणि आज आपण जी मागणी केली आहे निश्चित विद्यापीठाच्या कामकाजामध्ये सर्व प्रकारची मदत करण्याकरता मी स्वतः या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून आम्ही आपल्याला याच्यात मदत करू, एवढंच मी या निमित्ताने सांगतो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमचा बऱ्याच वर्षाचा परिचय असल्यामुळे एखाद्या वेळेला चुकून काही जातं पण मनात काही नसतं आणि याची कल्पना तुमच्यापेक्षा त्यांना जास्त आहे, त्यामुळे प्रश्नच नाही काही. मी फक्त या निमित्ताने विद्यापीठ कुलगुरू आणि माननीय मुख्यमंत्र्यांना एकच विनंती करेन की गेल्या अनेक वर्ष पुण्यात राहत असल्यामुळे विद्यापीठामध्ये एवढे विद्यार्थी आहेत आणि विशेषतः ग्रामीण भागातून येतात, मागासवर्गीय असतात, आर्थिकदृष्ट्या मागासलेले असतात, अशा सगळ्यांना वसतिगृहाला आणि अभ्यास करायला जागा खूप कमी पडते. आज मान्य महापौर इथे आहेत, फक्त झालं की अभ्यास करा त्याच्यात मात्र ते. मान्य महापौर इथे आहेत, पुणे महापालिकेने वसतिगृहाकरता जादा FSI हा मंजूर केलेला आहे आणि आमचं सगळं बजेट सरकारचं तर पाहिलं तर विद्यार्थ्यांच्या करता वसतिगृहाकरता आणि विशेषतः मुलींच्या देखील सरकार देखील आपल्याला नक्की मदत करेल हे मी ह्या निमित्ताने आपल्याला सांगतो. आणि ती मदत आपण, कारण सुदैवाने आपल्याकडे जागा खूप आहे इथे. आज शहरामध्ये हा प्रश्न आहे की जागेचा. आता आपल्याकडे आहे वसतिगृह पण ते खूप लहान आहे, कमी पडतं आणि म्हणून जास्तीत जास्त मुलं आमच्या या विद्यापीठातून शिकून पुढे जावीत या हेतूने माननीय मुख्यमंत्री देखील आपल्याला त्याला सढळ हाताने मदत करतील. आणि म्हणून गाडे सर, आपण पुढच्या काळामध्ये बाकीची सगळी कामं चांगली करत असताना अधिकाधिक विद्यार्थ्यांची सोय होईल त्याच्याकरता आपण देखील आमच्या मागे लागा, मग आम्ही मुख्यमंत्र्यांच्या मागे लागू आणि मग आपलं काम होऊन जाईल. आणि पुढच्या कुठल्याही कार्यक्रमाला येताना माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याला मदत केलेली असेल हे आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल. एका चांगल्या कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी मला मिळाली. पुन्हा एकदा विद्यापीठाला, कुलगुरूंना, शाहू महाराज आपल्याला धन्यवाद देतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मंचावरती नुकतंच भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांचं आगमन झालेलं आहे. माननीय कुलसचिव डॉक्टर नरेंद्र कडू सर यांना मी विनंती करतो की त्यांचा आपण स्वागत सत्कार करावा. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूयात. धन्यवाद सर. यानंतर आजचे प्रमुख पाहुणे
आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. खऱ्या अर्थानं ज्यांनी समाज परिवर्तनाची मुहूर्तमेढ केली ते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आज या पुतळा अनावरण कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गिरीश बापटजी, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री सन्मान्य दिलीप कांबळेजी, आवर्जून या कार्यक्रमाकरता उपस्थित झालेले आदरणीय श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, या विद्यापीठाचे कुलगुरू श्री वासुदेवराव गाडेजी, पुणे नगरीचे महापौर श्री दत्तात्रय धनकवडेजी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव श्री नरेंद्र कडू, लोकप्रिय आमदार श्री विजयराव काळे, माधुरीताई मिसाळ, लक्ष्मणराव जगताप, महेशदादा लांडगे, या ठिकाणी उपस्थित श्री गायकवाड, सर्व प्रमुख पदाधिकारी, विशेषत्वाने आलेले संभाजीराजे आणि सर्व उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, विद्यार्थी मित्रांनो, आज खरोखरच माझ्या स्वतःकरता हा अत्यंत भाग्याचा दिवस आहे की राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचं अनावरण करण्याची संधी या ठिकाणी मला मिळाली. खरोखर मी स्वतःला अत्यंत भाग्यवंत समजतो. आपल्या विद्यापीठानं हा पुतळा या ठिकाणी उभारला आणि ज्याप्रमाणे महाराज म्हणाले की कदाचित उशीर झाला असेल, पण आज या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी होत आहे. मी कुलगुरूंचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो की एक अतिशय योग्य अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी आपण घेतला. विद्यापीठ हे नेहमी प्रेरणेचं केंद्र असलं पाहिजे आणि पुणे विद्यापीठ तर आज सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या नावानं ओळखलं जातं आणि तशातच राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा हा खूप मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे. खरं म्हणजे हा महाराष्ट्र भाग्यशाली आहे की या महाराष्ट्राला असे राजे मिळाले की ज्या राजांनी स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी पारतंत्र्यात असलेल्या मुघल साम्राज्यामध्ये ज्या काळामध्ये देशातले अनेक शूर राजे हे मुघलांचे मंडलिक म्हणून काम करण्यामध्ये धन्यता मानत होते, त्यावेळी 14व्या वर्षी शपथ घेऊन माझ्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये उडी टाकत माझ्या जनतेला, माझ्या रयतेला मी स्वतंत्र करीन आणि मुघलांच्या जोखडाखालून मी त्यांना मुक्त करीन, अशा प्रकारची एक शपथ घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळे त्या ठिकाणी जमा केले. पण त्या मुठभर मावळ्यांनी बघता बघता असा रणसंग्राम उभा केला की त्यातनं पहिल्यांदा या मराठी मातीमध्ये, मराठी मुलखामध्ये स्वराज्याची स्थापना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून झाली. आणि त्यानंतर केवळ स्वराज्याची स्थापना करून महाराज थांबले नाहीत,
तर हे स्वराज्य कसं चाललं पाहिजे या संदर्भातली एक एक गोष्ट जी त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातनं अधोरेखित केली. एक राजा हा कशा प्रकारे द्रष्टा असू शकतो, तो कशा प्रकारे आपल्या प्रजेचं प्रतिपालन करू शकतो, त्याला किती दूरदृष्टी असू शकते, या प्रत्येक गोष्टीचं उत्कृष्ट उदाहरण हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलं. आणि त्यानंतर आधुनिक काळामध्ये खऱ्या अर्थानं तोच वारसा चालवत राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी ज्या प्रकारे समाज परिवर्तनाचं काम हातामध्ये घेतलं, केवळ या महाराष्ट्रात नाही, या देशात नाही, तर जगामध्ये ज्यांनी अद्वितीय काम केलंय अशा समाज सुधारकांमध्ये राजश्री शाहू महाराजांचं नाव हे या ठिकाणी आपण अधोरेखित केलं पाहिजे. समाजात प्रत्येकाला शिक्षण मिळालंच पाहिजे. आम्ही सक्तीचा आणि मोफत शिक्षणाचा कायदा हा 5 वर्षापूर्वी केला, पण याची गरज 100 वर्षापूर्वी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये ओळखली होती. आणि खऱ्या अर्थानं सामाजिक विषमता जर संपवायची असेल आणि एक सुदृढ सर्वांगीण असा समाज उभा करायचा असेल तर शिक्षणाच्या आधारावरच हे केलं जाऊ शकतं. आणि म्हणून प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे. तो मुलगा असो की मुलगी असो, तो कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा असो, या प्रत्येकाचा अधिकार हा शिक्षणावर असला पाहिजे. अशा प्रकारच्या भावनेतनं त्या ठिकाणी सर्वांकरता शिक्षणाची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थानं राजश्रींनी केली. आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात समाज हा शिक्षित करण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून झालं. समाजाचा जो वंचित वर्ग आहे, ज्याच्यापर्यंत शिक्षण पोचू दिलं जात नव्हतं, जो भेदभावानं ग्रसित होता, जो अशा जाती व्यवस्थेनं प्रताडित होता की जी जाती व्यवस्था त्याला मानवतेचं देखील जे सहकार्य आहे ते नाकारायची, अशा परिस्थितीमध्ये अशा प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचं दालन खुलं झालं पाहिजे. शिक्षण हे बहुजनांपर्यंत पोचलं पाहिजे. याकरता त्यांनी जे कार्य केलं, मग त्याच्यामध्ये उच्च शिक्षणाकरता व्यवस्था उभ्या करणं असेल, हॉस्टेल उभं करणं असेल, शिक्षण संस्था उभ्या करणं असेल, किंवा सर्वांना शिष्यवृत्ती देण्याचा कार्यक्रम असेल, खऱ्या अर्थानं या राजानं आपला सगळा खजिना हा सामान्य माणसाच्या शिक्षणाकरता खुला करण्याचं काम केलं. आणि त्यातनं एक नवीन समाज आधुनिक भारतामध्ये घडवण्याचं काम हे छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलं. एवढंच नाही तर त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पहिल्यांदा आरक्षणाची नीती ही छत्रपती शाहू महाराजांनी ठरवली. आणि माझ्या राज्यातल्या 50% जागा या बहुजनांकरता, वंचितांकरता आरक्षित असतील आणि त्यांना त्या माध्यमातून संधी मिळेल अशा प्रकारचा अतिशय दूरदर्शी आणि धाडसी निर्णय हा त्या काळामध्ये राजश्रींनी घेतला. मोठ्या प्रमाणात त्याचा विरोध देखील झाला, पण कालांतराने संपूर्ण देशाने हे स्वीकारलं की खऱ्या अर्थानं समतेचा मार्ग जर काही असेल तर अशा प्रकारच्या अफर्मेटिव्ह ॲक्शनच्या माध्यमातून, या आरक्षणाच्या भूमिकेतनं सर्वांकरता समान अशा प्रकारच्या संधीची समानता तयार करायची आणि त्या माध्यमातून समाजाच्या समतेचं बीजारोपण करायचं हे काम या महाराष्ट्रामध्ये राजश्रींनी सुरू केलं. आणि हळूहळू देशाने ते स्वीकारलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी जी काही मदत केली पाहिजे आणि त्यातनं एक समाज आपल्याला नव्याने घडवता येईल अशा प्रकारच्या विचारातनं केवळ त्यांना शिक्षणामध्ये मदत केली एवढंच नाही, तर त्यांच्यासोबत वंचितांकरता एक मंच तयार करून त्या माध्यमातनं वंचितांचा आवाज हा समाजामध्ये अधोरेखित झाला पाहिजे अशा प्रकारचं काम हे त्या काळामध्ये राजश्रींनी केलं.
आणि पुढे आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये समतेचं बीजारोपण केलं। पण या बीजारोपणाची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती राजश्री शाहू महाराजांनी या ठिकाणी केली, हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। आणि विद्यार्थी भगिनी बंधूंनो, केवळ इथपर्यंत त्यांचं कार्य सीमित नव्हतं। एक जो द्रष्टा राजा असतो तो समाजाच्या सर्व अंगांचा विचार करत असतो। मग ही जाती प्रथा मोडून काढण्याकरता त्या ठिकाणी आंतरजातीय विवाह झाले पाहिजेत। आपल्या घरापासून त्याची सुरुवात त्यांनी केली, सगळ्यांना त्यांनी प्रेरित केलं आणि याच्या पलीकडे जाऊन स्त्रियांच्या अधिकारांकरता सातत्याने त्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका घेऊन स्त्रियांना देखील अधिकार असला पाहिजे ही गोष्ट त्या काळामध्ये त्यांनी प्रतिपादित केली। आताच महाराज या ठिकाणी म्हणाले ही गोष्ट खरी आहे की समाजामध्ये जर स्त्री आणि पुरुष असा भेदभाव राहिला तर समाज कदापि पुढे जाऊ शकत नाही। जगाच्या इतिहासामध्ये ज्या देशांनी प्रगती केली त्या प्रत्येक देशाने आपल्या मानव संसाधनामध्ये पुरुषासोबत स्त्रियांचा वाटा देखील त्या ठिकाणी करून घेतला आणि ज्यावेळी मानव संसाधनामध्ये पुरुषांसोबत स्त्रिया देखील सम्मिलित झाल्या, विकासाची गती ही दुप्पट वेगाने झाली आणि ती राष्ट्र त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं विकसित झाली। आजही आपण अनेक स्त्रियांना उपासनेचा अधिकार आहे की नाही या संदर्भात जर 21व्या शतकामध्ये आपल्याला चर्चा करावी लागत असेल तर मला असं वाटतं की कुठेतरी शाहू महाराजांचे विचार हे आपण रुजवण्यात कमी पडलो की काय, अशा प्रकारचा विचार आपल्याला करावा लागेल। आणि म्हणून निश्चितपणे जर शाहू महाराजांचा इतिहास आपण सांगत असू तर कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा भेदभाव हा राज्यकर्ते म्हणून आम्ही कधीच सहन करणार नाही, हा विश्वास देखील या निमित्ताने मी देण्याकरता या ठिकाणी उभा आहे। या ठिकाणी आपले जे शेतकरी आहेत त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, त्यांना उत्तम शेती करता आली पाहिजे, पाण्याचं उत्तम नियोजन केलं पाहिजे। 100 वर्षापूर्वी धरणाची संकल्पना त्या ठिकाणी मांडून त्या ठिकाणी धरण तयार केलं। आजही कोल्हापूर जिल्हा हा आपल्याला सुजलाम सुफलाम दिसतो, पण तो सुजलाम सुफलाम करण्याकरता त्याची मुहूर्तमेढ जर कोणी केली असेल तर ती राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी केली। आपल्या इथे उद्योग उभा राहायला पाहिजे, मग सहकारात्मक कापडाचा उद्योग उभा राहायला पाहिजे। आज आपण कापड नगरी सगळी बघतो, पण याची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केली आणि सहकारात्मक कशा प्रकारे विकास होऊ शकतो हे देखील सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं। आज मोठ्या प्रमाणात औद्योगिकरणाकरता आपण वेगवेगळ्या इन्सेंटिव्हच्या गोष्टी करतो, त्या काळामध्ये उद्योग आला पाहिजे, याकरता त्यांना जमीन मिळाली पाहिजे, त्यांना सवलती मिळाल्या पाहिजे। या ठिकाणी तंत्रज्ञान आणून आमच्या भागामध्ये तुम्ही उद्योग उभा करा, आमच्या राज्यामध्ये आमच्या देशात उद्योग उभा करा, आमच्या लोकांना तंत्रज्ञान द्या, त्यांच्या हाताला काम द्या आणि त्यांच्या माध्यमातून विकास घडवा। अशा प्रकारच्या मानसिकतेतून खऱ्या अर्थानं औद्योगिकरणाची मुहूर्तमेढ देखील त्या काळामध्ये राजश्री शाहू महाराजांनी केली। आणि म्हणून समाजाचं असं कुठलंही अंग नाही, विकासाची अशी कुठलीही दिशा नाही, विकासाचं असं कुठलंही सोपान नाही की ज्याच्याकडे या महाराष्ट्राला नेण्याचं काम हे छत्रपती शाहू महाराजांनी केलं नाही। आणि म्हणून खऱ्या अर्थानं ज्यावेळी त्यांचा पुतळा या ठिकाणी आपण उभारतो, हा पुतळा केवळ त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथी करता आणि तिथे फुलं वाहण्याकरता नाही, तर विचारांची जी दिशा त्यांनी दिली ती शाश्वत दिशा आहे। या महाराष्ट्राला आणि या देशाला खऱ्या अर्थानं प्रगतिशील व्हायचं असेल, जगाला या ठिकाणी मार्गदर्शन करणारा देश म्हणून या देशाला प्रस्थापित करायचं असेल तर आपल्याला त्याच मार्गाने आपण हे त्या ठिकाणी पोचू शकतो, हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं मी मनपूर्वक अभिनंदन करेन की आपण अतिशय उत्तम काम या ठिकाणी केलं आहे। याच्या सोबत आज आपण हा ग्रंथ मला भेट म्हणून दिला, पण माझी आपल्याला विनंती आहे की अगदी छोटंसं एक हँडबुक ज्यात महाराजांनी केलेलं जे कार्य आहे हे दृष्टिक्षेपामध्ये आपल्याला मांडता येईल अशा प्रकारचं एक हँडबुक आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे। कारण कदाचित आमची पिढी ही विसरून जाईल की कोणी
या महाराष्ट्राला दिशा दिली, कोणामुळे हा महाराष्ट्र आज प्रगतिशील आहे, आणि म्हणून त्यांचं चरित्र हे लक्षात राहिलं पाहिजे. आणि त्या पुतळ्याकडे पाहून प्रत्येकाला ही ऊर्जा मिळाली पाहिजे की त्याच मार्गाने मला जायचं आहे. तोच समतेचा विचार, तोच समरसतेचा विचार, तोच विकासाचा विचार, तोच शाश्वत विचार हा मला मांडायचा आहे. ह्याची प्रेरणा प्रत्येकाला या प्रतिमेच्या पुतळ्याच्या माध्यमातून मिळाली पाहिजे. श्री परदेशी यांचं मी अभिनंदन करेन. अतिशय सुंदर आणि भव्य अशा प्रकारचे हा पुतळा त्यांनी या ठिकाणी तयार केला आणि खरोखर त्यातनं मोठी प्रेरणा आपल्याला मिळणार आहे. आपल्या विद्यापीठानं गेल्या अनेक वर्षामध्ये अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. जगातल्या विद्यापीठांमध्ये आपलं नाव आलं, देशात आपण दुसऱ्या क्रमांकावर आलो आणि मोठ्या प्रमाणात या विद्यापीठानं देशामध्ये इतर विद्यापीठांपेक्षा उल्लेखनीय असं काम केलं आहे. पण माझी विनंती त्याच्या पलीकडची आहे. आज आपल्या देशाला असीमित संधी आहे. आपला देश हा तरुणाईचा देश आहे. देशाचं सरासरी वय 25 वर्ष आहे. 60-70 कोटी तरुणाई देशामध्ये आहे आणि या तरुणाईमध्ये आज नवीन संशोधन करण्याची एक खूप मोठी प्रवृत्ती आहे. आज आमची तरुणाई जी आहे हे इनोव्हेटर्स आहेत, हे इनोव्हेशन करतायत. त्या प्रत्येकाला असं वाटतं की समाज उपयोगी संशोधन केलं पाहिजे. समाजाच्या ज्या अडचणी आहेत, ज्या कुंठा आहेत त्या दूर करण्याकरता ही पिढी पुढे येण्याचा प्रयत्न करते आहे. आणि आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी परवाच घोषित केलं की आपल्याला भारताला स्टार्टअप नेशन म्हणून या ठिकाणी अधोरेखित करायचं आहे. स्टार्टअप नेशन, इनोव्हेशन. आपल्याला माहिती आहे यापूर्वी देखील सिलिकॉन व्हॅली हे स्टार्टअप नेशन झालं, पण त्या सिलिकॉन व्हॅलीच्या बुद्धीमध्ये 50% बुद्धी भारतीयांनी दिली. सिंगापूर हे स्टार्टअप नेशन झालं, पण तिथल्याही बुद्धीमध्ये मुख्य बुद्धी जर कोणी दिली असेल तर ती भारतीयांनी दिली. मग आपली बुद्धी बाहेर जाऊन त्या ठिकाणी इनोव्हेशन करू शकते. तर आपल्याच देशामध्ये आपला जो शेतकरी आहे, आपला जो गरीब आहे, याच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारे छोटे छोटे प्रयोग, छोटी छोटी संशोधनं ही आम्ही आमच्या देशात का करू शकत नाही. आणि म्हणून स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया अशा प्रकारचं एक अतिशय महत्त्वपूर्ण नारा हा आपल्या माननीय पंतप्रधानांनी दिला आहे. आणि माझी अपेक्षा अशी आहे आपलं प्रत्येक विद्यापीठ हे स्टार्टअपचं केंद्र झालं पाहिजे, हे इनोव्हेशनचं केंद्र झालं पाहिजे. समाजाला त्या ठिकाणी नवीन संशोधन देण्याचं काम हे विद्यापीठानं केलं पाहिजे आणि विद्यापीठाच्या माध्यमातून समाजासमोरची आव्हानं हे दूर करण्याचं काम केलं पाहिजे. आणि मी तुम्हाला विश्वास देतो कुलगुरू महोदय, माझ्या समोर जी तरुणाई बसली आहे त्याच्यामध्ये असीमित अशा प्रकारची शक्ती आहे. केवळ त्या शक्तीला योग्य प्रकारची संधी आणि योग्य प्रकारचं दालन देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून पुणे विद्यापीठाला आपण इनोव्हेशन हबच्या रूपानं या ठिकाणी विकसित करा. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मी आपल्याला शब्द देतो या ठिकाणी इनोव्हेशन हब तयार करण्याकरता जी काही आपल्याला आवश्यकता असेल निधीची, कुठल्याही निर्णयाची, ती सगळी आम्ही आपल्याला देऊ. पण इथे स्टार्टअप झालं पाहिजे. तसंही पुणे ही बुद्धिवंतांची नगरी आहे. पुणे ही एक अशी नगरी आहे ज्यांनी जगाला IT प्रोफेशनल्स पुरवलेले आहेत. मग याच पुण्यामध्ये इनोव्हेशन हब हे विद्यापीठांनी तयार केलं पाहिजे आणि त्या माध्यमातून लोक उपयोगी अशा प्रकारची संशोधनं या विद्यापीठाच्या माध्यमातून आपण केली पाहिजे. विद्यापीठाचे उपकेंद्र नगर आणि नाशिकमध्ये आपल्याला तयार करायचे आहेत. त्या संदर्भात मी आदेश दिलेले आहेत. एक आपण आता समितीच तयार केली आहे की जी समिती एक त्या संदर्भातले नॉर्म्स तयार करते आहे. लवकरच ते नॉर्म्स आपण तयार करू. म्हणजे कुठल्याही विद्यापीठाला जर त्या ठिकाणी उपकेंद्र उघडायचे असतील तर त्याकरता एक सीमलेस प्रोसेस असली पाहिजे. त्या दृष्टीनं काही आपण आता त्याचे नियम तयार करतो आहोत. मी विश्वास देतो की लवकरच या संदर्भातला निर्णय आपण घेऊ आणि त्याला देखील जे काही पाठबळ आपल्याला पाहिजे ते निश्चितपणे देऊ. या निमित्ताने मी आपल्याला सांगतो की या विद्यापीठाचा महाराष्ट्र शासनाला अभिमान आहे आणि म्हणून हे विद्यापीठ पुढे नेण्याकरता जे जे काही करावं लागेल. बापट साहेबांनी अतिशय महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितली की शेवटी देशभरातनं या ठिकाणी विद्यार्थी येतात. विशेषतः ग्रामीण भागातनं तर खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येतात. केवळ पश्चिम महाराष्ट्र नाही, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातले विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात. आणि या विद्यार्थ्यांकरता या ठिकाणी राहण्याची सोय असली पाहिजे. आपण आता निर्णय घेतलाय की सगळ्या विकास आराखड्यांमध्ये हॉस्टेल करता रिझर्वेशन ठेवणं हे आपण कंपल्सरी करतो आहोत की ज्या माध्यमातून जास्तीत जास्त हॉस्टेल्स तयार झाले पाहिजेत. पण त्यासोबत मी या निमित्ताने आपल्याला सांगतो की आपण जरूर
या आपल्या विद्यापीठाच्या माध्यमातून एक मुलींचं हॉस्टेल आणि एक मुलांचं हॉस्टेल या ठिकाणी बांधण्याकरता घ्या. त्याकरता जी काही आर्थिक मदत आहे आमचे दिलीप कांबळे जी आहेत त्यांचा विभाग देखील या ठिकाणी करेल आणि इतरही विभागातनं आम्ही आपल्याला ती मदत करून देऊ. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची सोय झाली पाहिजे, त्यांना राहण्याची शिक्षणाची सोय मिळाली पाहिजे याकरता आपण प्रयत्न करू. आणि मला असं वाटतं की शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणं यापेक्षा मोठा मानाचा मुजरा छत्रपती शाहू महाराजांना दुसरा असूच शकत नाही. त्या दृष्टीने आपण सगळे मिळून या निमित्ताने काम करू हा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा राजश्री शाहू महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो, आपलं अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या ह्या शानदार आणि अविस्मरणीय कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होणार आहे, पण त्यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माननीय कुलसचिव डॉक्टर नरेंद्र कडू सर या ठिकाणी पाहुण्यांचे आणि उपस्थितांचे आभार मानणार आहेत. नमस्कार. आज राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुनरुक्ती पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभ हस्ते झाले. हा विद्यापीठाच्या दृष्टीने अत्यंत ऐतिहासिक आणि आनंदाचा क्षण आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या अत्यंत व्यस्त कार्यबाहुल्यामधून आजच्या कार्यक्रमासाठी जो वेळ दिला त्याबद्दल त्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या भाषणामध्ये व्यक्त केलेले विचार आणि त्यांचे मार्गदर्शन आम्हाला निश्चितच प्रेरणादायी ठरेल. महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण, शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री माननीय आमदार विनोदजी तावडे हे विद्यापीठाच्या विनंतीला मान देऊन आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाही, परंतु त्यांनी कार्यक्रमात शुभेच्छा कळविलेल्या आहे. माननीय आमदार विनोदजी तावडे यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि संसदीय कामकाज मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री गिरीशजी बापट हे आवर्जून आजच्या कार्यक्रमास उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. माननीय राज्यमंत्री नामदार दिलीप कांबळेजी हे आजच्या कार्यक्रमास उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. माननीय श्रीमंत शाहू छत्रपती महाराज कोल्हापूर यांनी आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती सर्वार्थाने समोचित आणि अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांनी केलेल्या बहुमोल मार्गदर्शनाबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय आमदार श्री विजय काळे, महापौर श्री दत्तात्रय धनकवडे, माननीय आमदार श्री जयदेव गायकवाड सर, माननीय आमदार श्री लक्ष्मण जगताप सर, माननीय आमदार माधुरताई मिसाळ, माननीय आमदार महेश लांडगे सर, कैलास गायकवाड नगरसेवक तसेच राजकीय क्षेत्राचे सर्व उपस्थित मान्यवर यांचे मनपूर्वक आभार. आमचे प्रेरणास्थान असलेले आणि आम्हाला सतत प्रोत्साहित करणारे आमचे आदरणीय कुलगुरू माननीय वासुदेव गाडे सर यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. विद्यापीठाचा सर्व अधिकार मंडळाचे सदस्य, सर्व संस्था चालक व प्राचार्य, सर्व विभाग प्रमुख, सर्व संविधानिक अधिकारी, सर्व प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी या सर्वांचे मी आभार मानतो. पोलीस उपायुक्त बसवराज तेली साहेब, श्रीकांत पाडासाहेब, ACP दादो माने मॅडम, अरुण सावंत साहेब या सर्वांचे आणि त्यांचे सर्व अधिकारी या सर्वांचे मी इथे आभार मानतो. वर्तमानपत्राचे वार्ताहर, दूरदर्शन वाहिन्यांचे प्रतिनिधी यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमाला आपण सर्व श्रोते आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले हे आभार. नजर चुकीने कुणाचा उल्लेख राहिला असल्यास क्षमस्व. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपणा सर्वांना या ठिकाणी मी विनंती करतो की राष्ट्रगीत झाल्यानंतर प्रथम पाहुण्यांना या ठिकाणी